अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज हा दत्त जयंतीचा दिवस सर्वात मोठा उत्सव हा. कारण जरी 33 कोटी देव असले मदतीला, तरी शेवटी मानवजातीला खरं मार्गदर्शन करून नित्य आनंद असा जो मिळवायचा, त्यासाठी मार्गदर्शन करणारे एकमेव गुरु सद्गुरु परमगुरु दत्तात्रेय, अशी ही दत्तात्रेयांची ख्याती. असंही पहा, आपण जर म्हणतो की सर्व जगामध्ये सत्य एकच आहे, तर मग हे 33 कोटी देव काय, आणि त्यानंतर पुन्हा श्री दत्तात्रेय त्यांचं स्थान काय. तर असं आहे की एकातून खाली जी संपूर्ण जगाची व्याप्ती सुरू झाली, ती एकातून त्रिमितीची कल्पना, आणि म्हणून ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे सृजन, पालन आणि संहार अशी 3 कार्य चालली. त्यातून हे सर्व विश्व आपल्याला जे दृश्यमान आहे, आणि आपण ज्या ठिकाणी जगतो, आपण सर्व स्वतःही त्यात येतो, ते सर्व विश्व आपल्याला दिसतं. आता यातून परत एकत्वाकडे जायचंय, आणि एकामध्ये जर विलीन झालं नाही तर मग अडचण येईल. 2 वस्तू तर नाहीत जगात, सत्य फक्त एक आहे. आणि म्हणून या तिघांचं पुन्हा एकत्रीकरण केलं. त्या ठिकाणी श्री दत्तात्रेय हा अवतार किंवा ही सद्गुरूंची परमावस्था, परमकल्पना जन्माला आली. अत्री म्हणून ऋषी होते. अत्री म्हणजे काय, की ज्यांना कोणीही शत्रू नाही असा. आणि त्यांची पत्नी कोण, अनसूया. असूया हा साधारणतः सर्वसामान्यपणे दिसणारा स्त्री स्वभाव आहे. आणि असूया नसलेली अशी स्त्री आणि शत्रू नसलेला असे हे अत्री ऋषी, या दोघांच्या पोटी दत्तात्रेयांचा जन्म झाला. संपूर्ण आपल्या या शक्ती ज्या आहेत, देवदेवता आहेत, त्यांच्यातून भ्रम निर्माण होऊ नये म्हणून शेवटी नारद मुनी, की जगाला काही सांगायचं असलं, इकडची बातमी तिकडे पोचवायची असली, तर ही सगळी कल्पना नारद मुनींच्या माध्यमातून चालायची. नारद मुनींनी ही योजना केली की अशा तऱ्हेने या 3 शक्तीचं, म्हणजे त्यांच्या खाली मग असंख्य देवता आहेत, त्या त्यांच्या उपदेवता म्हणू, आणि ब्रह्मा विष्णू महेश यांच्यातून पुन्हा एकाकडे जायचं, एकत्वाकडे जायचं. आणि हे साध्य होण्यासाठी त्यांनी ही योजना घडवली. आणि 3 देव जे आहेत ते अनुसयेचं पातिव्रत्य, म्हणजे पती पत्नी किती एकरूप आहेत हे पाहण्यासाठी म्हणून त्यांची परीक्षा घ्यावी, अशी एक कल्पना काढली. त्याच्यात एक गंमत पहा, की मूळ जे एकत्व आहे, निर्गुण निराकार परमसत्य, त्यालाच सृजनाची जबाबदारी दिली, किंवा ते एक व्यक्तिमत्व स्वीकारलं, की त्या व्यक्तिमत्वातून ब्रह्मदेव तयार झाले. तर हे जे व्यक्तिमत्व आपण घेतलेलं असतं, म्हणजे एखादा सेल्समन असतो तो त्याचा ड्रेस घालतो, एखादा कीर्तनकार असतो तो त्याच्या वेशात चालतो, जसं कोणी मंत्री असले की ते खादीचा जब्बा घालून निघतात. हा त्यांचा व्यक्तिमत्वाचा पोशाख असतो. तसा हा ब्रह्मदेवाचा पोशाख, विष्णूंचा पोशाख आणि शंकराचा, शिवाचा पोशाख. तर त्यात अशी कल्पना काढली की हे जोपर्यंत व्यक्तिमत्व आहे तोपर्यंत पुन्हा एकत्वात कसे जाणार. म्हणून एक अट ठेवली की त्या सर्वांनी येऊन अनुसयेकडे असं म्हणायचं की अनुसयेने या सर्वांना एकत्र करण्याची जी जबाबदारी घेतलेली आहे, तिने त्यांना नग्न होऊन, म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी आवरण नसावं, आणि अशा या आवरणाशिवाय तिने त्यांना भिक्षा घालायची. म्हणजे काय झालं, त्यांनी ही व्यक्तिमत्व टाकली म्हणून ते पुन्हा अत्यंत निर्गुण निराकार, किंवा आपण ज्याला अगदी असं म्हणतो की बाल्य स्वरूप जे आहे ते स्वरूप त्यांनी धारण केलं.
कारण त्या ठिकाणी मग कुठलीही सत्वरज तमाची कुठलीही कल्पना नाही, वासना नाही, काहीही नाही, असं बालस्वरूप धारण केलं आणि अनुसयेने त्यांना भिक्षा घातली. त्यातून नंतर मातृसुलभ अशी जी काही संकल्पना त्या अनुसयेने, आता माझ्या पोटी तुम्ही आलाच, माझ्याकडे येऊन ही भिक्षा घेतलीत, तेव्हा मला तुमच्या सेवेचा माता म्हणून लाभ मिळावा, म्हणून माझ्या पोटी एक मुलगा असावा आणि तो तिघांच्या अंशात्मक असावा, म्हणजे पुन्हा एकत्वाकडे नेणारे हे दत्तात्रय असे अनुसयाच्या पोटी जन्माला आले. आणि त्यामुळे आपल्याला कुठलं काम करायचं असलं, आपलं काही कार्य असलं तर आपण म्हणतो गणपती उपासना करावी, पूजा करावी, म्हणजे कार्य निर्विघ्नपणे पार पडेल. तसंच आपण नवरात्र बसवतो देवीचं, रामाचं, या सर्व संकल्पनातून पुन्हा जर मोक्षप्राप्ती निर्गुण निराकारात जर आपल्याला विलीन व्हायचं असेल तर आपल्याला गुरुशिवाय कुठलाही मार्ग नसतो. आणि त्या गुरूंचे गुरु असे हे परमगुरु सद्गुरू श्री दत्तात्रय यांचा जन्म. आणि त्यामुळे सर्व प्राणीमात्रांना हे अत्यंत आदरणीय किंवा पूजनीय आणि आवश्यक असणारे सद्गुरू. एक कल्पना लक्षात घ्यायची की धर्म कुठलाही असो, पंथ कुठलाही असो, कोणीही असला तरी सरते शेवटी त्याची इच्छा निर्वाण प्राप्ती, मोक्ष प्राप्ती असते. देव आपल्याला स्वर्गात जागा देऊ शकतात, परंतु पुण्य संपलं की परत यायचं. तर मग एक असं आढळ स्थान पाहिजे की ज्या ठिकाणी नित्य आनंद आणि नित्य समाधान, नित्य परमशांती, आणि त्या स्थानाला जाण्याचं जे मार्गदर्शन आहे ते गुरुशिवाय, सद्गुरूशिवाय कोणीही देऊ शकत नाही. म्हणजे जे खरं आत्म्याचं श्रेयस आहे ते सांगणारे जे सद्गुरू, त्या सद्गुरूंच्या हे प्रतीक स्वरूप असं हे श्री दत्तात्रय. आणि त्यांचा आजच्या दिवशी जन्म झाला, त्यामुळे आजची ही दत्त जयंती आपण साजरी करतो. एक गंमत आहे की एकत्व का म्हणतो मी, की या दत्तात्रयांना दिगंबर म्हणतात, म्हणजे दिशा हेच ज्यांचं वस्त्र आहे. पहा किती मोठी कल्पना, म्हणजे काय विश्वात ते विलीन होऊन गेले अशा तऱ्हेचे हे दत्तात्रय. त्यांचे जे मार्गदर्शन करणारे किंवा त्यांना मार्गदर्शन केलेले म्हणूया आपण असे जे गुरु आहेत ते सुद्धा सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या सगळ्या निसर्गातल्या आहेत. म्हणजे पृथ्वीकडून ते क्षमा शिकले, पाणी, वारा, म्हणजे वारा असतो तो कुठेही चिकटत नाही, अशा तऱ्हेने वेगवेगळ्या ज्या कल्पना आहेत की ज्या शिकल्या आपण तरच आपण परमपदाला प्राप्त होऊ शकू. अशा तऱ्हेचे सद्गुरूंचं हे आजचा हा दिवस आणि हा दत्त जयंतीचा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेला येतो. आणि त्या दिवशी आपण ही दत्त जयंती अशी छान साजरी करतो, दत्ताची उपासना करतो. आणि सरते शेवटी आपले जे गुरु असतील त्यामध्ये आपण दत्त पाहून त्यांच्यापासून मिळालेला जो काही उपदेश आहे, मंत्र आहे, तो आपण पुढे चालवून आपली परमपदाला पोचण्याची जी इच्छा ती पूर्ण होते. म्हणजे ती इच्छा नाहीच म्हणायची, कारण त्या ठिकाणी सर्व इच्छा विरून जातात. अशी आपल्याला परमशांती आणि परम आनंद मिळतो, परम समाधान मिळतं. आणि ते सर्व मिळतं दत्तगुरूंच्या कृपेने. तो हा आजचा दत्त जयंतीचा दिवस. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.